नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप हा पाठ पाहिला आणि या पाठाचे लेखक बाळ ज पंडित होते। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाचा जो पूर्वार्ध आहे त्या पूर्वार्धावरती थोडा आपण उजळणी रूपानं पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पिक म्हणजे काय ते आपण पाहूया। तर जागतिक स्तरावर 5 खंडामध्ये दर 4 वर्षांनी होणारी जी क्रीडा स्पर्धा आहे त्या क्रीडा स्पर्धेला ऑलिम्पिक असे आपण म्हणतो। हे आपण गेल्या तासाला पाहिलेलंच आहे। मग ह्या ऑलिम्पिकमध्ये जे 5 खंड आहेत ते 5 खंड कोणकोणते आहेत त्याचा पण मी तुम्हाला उल्लेख सांगितलेला होता। तर याच्यामध्ये आफ्रिका, अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप हे खंड त्यामध्ये सहभागी होतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सामने दर 4 वर्षांनी होतात हे सुद्धा आपण पाहिलं होतं। तर ह्याच्यामध्ये हे 5 वर्तुळे म्हणजे 5 खंड आहेत। मग ही जी वर्तुळे आहेत या वर्तुळाचा रंग कोणता हे सुद्धा आपण पाहिलं होतं। तर लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि काळ्या रंगाची जी वर्तुळ आहेत आणि ही वर्तुळे म्हणजे हे 5 मित्रच हातात हात धरून आपल्या मैत्रीची साक्ष देतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये हे जे ऑलिम्पिकचं जे ब्रीदवाक्य होतं ते ब्रीदवाक्य कोणतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। आठवतंय का बघा आपल्याला? तर त्याच्यामध्ये सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस हे जे ब्रीदवाक्य आपण पाहिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ब्रीदवाक्यांचा अर्थ सुद्धा आपण पाहिलेलो होतो। तर त्याच्यामध्ये गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता हे या ब्रीदवाक्यांचा अर्थ आपण पाहिलेलो होतो। तर त्याच्यामध्ये हे जे ब्रीदवाक्य आहे आणि त्या ब्रीदवाक्यांतर जे मोलाचा संदेश दिलेला होता तो मोलाचा संदेश कोणता? तर प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे। त्यानंतर अधिकाधिक उंची गाठण्यासाठी शिकस्त केली पाहिजे, म्हणजेच काय केलं पाहिजे? प्रयत्न केलं पाहिजे। आणि तिसरं म्हणजे बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? प्रयत्न केलं पाहिजे, म्हणजे श्रम केलं पाहिजे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तर हा जो संदेश आहे हा संदेश हा ध्वज काय करत होता? संपूर्ण खेळाडूंना देत होता। त्यानंतर याच्यामध्ये ह्या स्पर्धेमध्ये राष्ट्रातील सुमारे 5 ते 6,000 खेळाडू सहभागी होत होते। त्यानंतर 5 ते 6,000 खेळाडूंमध्ये स्त्री खेळाडूंची संख्या 2,000च्या आसपास होती। त्यानंतर ऑलिम्पिक गावचं जे ढोबळ जे स्वरूप आहे ह्या ढोबळ स्वरूपाचं सुद्धा आपण माहिती पाहिलेली होती। आठवते का पहा आपल्याला? तर या ढोबळ स्वरूपामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती घ्यायची असेल तर या खेळाचं जे मैदान आहे ते खेळाचं मैदान खूप विशाल अशा प्रकारचं होतं आणि त्याच्याभोवती काय सांगितलं? प्रचंड अशा प्रकारचं प्रेक्षागार होतं आणि रहदारीसाठी सुद्धा मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग किंवा स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या होत्या। इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे असे भव्य अशा प्रकारचं एक मोठं गाव होतं आणि त्या गावालाच आपण ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाची जी माहिती होती ती म्हणजे इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे ही ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना मांडलेली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे ऑलिम्पिक सामने होतात हे ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात आणि किंवा हे सामने 5 दिवस चालतात आणि इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये आपल्याला सापडते। त्यानंतर ह्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे खेळाडू आहेत ते यशस्वी झाल्यानंतर त्यांना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्यांचा सन्मान करतात किंवा गौरव करतात। तसेच ग्रीस देशातील जे अनेक शहर आहेत ती परस्परातील जे भेदभाव विसरून
या यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड अशा प्रकारचं काय करतात, स्वागत करतात. अनेक महत्त्वाचा विषय सांगायचं म्हणजे इथं हे जे सामन्यातील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूला राष्ट्रीय समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असते. आणि पुढे म्हणलेलं आहे हे जे सामने केव्हा बंद पडले तर ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्वी 394 नंतर हे सामने काय झाले, बंद पडले. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा जो पाठ आहे ह्या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. आता ऑलिम्पिक वर्तुळाचा जो गोप आहे ह्या पाठाचा आता आपण काय करायचं आहे, उत्तरार्ध पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. बघा, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्याची कधी आठवण झाली, इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. आणि यावर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. बघा, कोणती काँग्रेस म्हणजे ऑलिम्पिक जे काँग्रेस आहे ते ऑलिम्पिक काँग्रेस तिथं भरवण्यात आलेलं आहे. त्या ऑलिम्पिक म्हणजे काँग्रेसमध्ये अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते. बघा, जे ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आले आणि त्या परिषदेला किंवा अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी काय झाले होते, हजर होते. कुवर्टी नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले. विद्यार्थी मित्रांनो, पुनर्जीवन करणे हा वाक्यप्रचार सुद्धा इथे घेतला तरी चालतो. म्हणजेच काय, बंद पडलेली गोष्ट पुन्हा सुरू करणे. पुनर्जीवन करणे म्हणजे काय, बंद पडलेली गोष्ट पुन्हा सुरू करणे हा जो वाक्यप्रचार आहे हा वाक्यप्रचार आपल्या वहीमध्ये काय करायचं आहे, नोंद करायचं आहे. पाहिजे काय म्हणलेलं आहे, कुवर्टी नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञ होते, म्हणजे क्रीडेबद्दल त्यांना खूप ज्ञान होतं. आणि या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे त्यांनी काय केले, पुनर्जीवन केले. म्हणजे बघा, आपण पाहिलं 394 मध्ये हे सामने काय झाले होते, बंद पडले होते. आणि कुवर्टी नावाच्या या फ्रेंच क्रीडा तज्ञाने काय केलं होतं, काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचं पुन्हा काय केलं, त्यांनी पुनर्जीवन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवावे असे ठरवले. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर हे पाहिलेले आपण गेल्या तासाला सुद्धा. तर ऑलिम्पिक स्पर्धा जो खेळ आहे आणि त्या खेळाचा फायदा काय म्हणलं होतं की शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी. बलसंवर्धन म्हणजे सामर्थ्याची जोपासना करणे. बलसंवर्धन म्हणजे काय, सामर्थ्याची जोपासना करणे. इथं अर्थ लिहून घ्यायचा आहे. आणि प्रामुख्याने देशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्या. म्हणजे क्रीडा स्पर्धा भरवलं तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये शरीर संपदा वाढवायची आहे. आणि वाढवायची असेल तर काय करावं लागणार, आपल्याला क्रीडा स्पर्धा भरवावीच लागणार आहे. त्यानंतर बलसंवर्धन करण्यासाठी म्हणजे फायदे काय बघा, ऑलिम्पिक स्पर्धे भरण्यामागे किंवा इतर जे सामने होतात ते सामने भरण्यामागे कोणता उद्देश आहे किंवा कोणतं उद्दिष्ट आहे, त्याचं दुसरं उद्दिष्ट आपण इथं पाहायचं आहे. बलसंवर्धन करण्यासाठी म्हणजे काय, सामर्थ्याची जर जोपासना करायची असेल तर आपल्याला तिथं क्रीडा स्पर्धा भरवाव्याच लागतील. आणि सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो कोणता घटक असेल तर देशामध्ये जी मैत्री वाढवायची असेल किंवा मित्रत्वाची स्पर्धा व्हावी वाटत असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्या लागणारच आहे. बघा, देशामध्ये मैत्री म्हणजे भारत असेल, पाकिस्तान असेल, इतर काही देश असतील, त्या देशामध्ये मैत्री वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर आपल्याला क्रीडा सामने भरवावेच लागतील. आणि त्यामुळे काय होईल, मित्रत्वाची भावना काय होणार आहे, वाढीस लागणार आहे. हा एक क्रीडा सामन्याचा काय तो फायदा आहे. त्याचबरोबर प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा काय स्पर्धा भरवाव्या असे तिथं ठरले
परिषदेमध्ये. पुढे म्हटलंय 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात काय केले जात असत, भरवले जातात. आणि त्या निमित्तानं कोणता फायदा होणार आहे? जे क्रीडा स्पर्धा भरवल्यानंतर किंवा ऑलिम्पिक सामने भरवल्यानंतर काय फायदा होणार आहे? तर ऑलिम्पिक सामन्यातून निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावनेमध्ये पहिली भावना आहे सद्भावना. सद्भावना म्हणजे काय? चांगली भावना. दुसरा आहे समता, तिसरा आहे मैत्री आणि चौथा आहे विश्वबंधुत्व, चौथा आहे शिस्त आणि पाचवा ऐक्य. ह्या भावना काय होणार आहेत? वाढीस लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अनेकदा प्रश्न विचारते की ऑलिम्पिक सामन्यातून निर्माण होणाऱ्या भावना कोणत्या? तर त्याच्यामध्ये पहिले काय? सद्भावना, दुसरा आहे समता, तिसरा आहे मैत्री, चौथं विश्वबंधुत्व आणि त्यानंतरचा पुढचा आहे शिस्त आणि ऐक्य. ह्या भावना या ऑलिम्पिक सामन्यातून आपल्याला काय होणार आहे? वाढीस लागणार आहेत. किंवा आंतरराष्ट्रीय ज्या क्रीडा स्पर्धा भरवल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये ह्या सर्व भावना काय होणार आहेत? आपल्या वाढीस लागणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक देशाला काय होणार आहे? त्याचा फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं, एका देशाचं दुसऱ्या देशाची काय होणार आहे? मैत्री वाढणार आहे आणि त्यामुळं आपुलकीच्या भावना तिथं निर्माण होतील. म्हणजे एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे जे देवाणघेवाण किंवा आदान प्रदान असेल किंवा आयात निर्यात असेल जे काही असतील ते सर्व व्यवहार चांगले होतील. पहा, या सामन्यात निर्णय 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. बघा, हे जे सामने आहेत आंतरराष्ट्रीय सामने आणि त्या सामन्यामध्ये किती खेळाची तरतूद केली? तरतूद म्हणजे योजना. किती खेळाची तरतूद केली असेल? तर 21 खेळाची काय केली असेल? तरतूद केलेली आहे. आणि याच्यामध्ये पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. आणि या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या सामन्याच्या व्यवस्थेसाठी तर सांगितले की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती काय केली असते? नेमलेली असते. पहा, साधं उदाहरण घ्यायचं असेल, आपल्या शाळेमध्ये सुद्धा ज्या क्रीडा स्पर्धा होतात आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक खेळ असतात. कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल किंवा फुटबॉल असेल किंवा लांब उडी असेल, उंच उडी असेल, त्याची सुद्धा एक समिती नेमली असते. म्हणजे एक खेळ प्रत्येक शिक्षकांच्याकडे आपल्याकडे कसं आपल्यामध्ये कसा दिला जातो तसं तिथं सुद्धा त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रत्येक त्याची एक समिती नेमलेली असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. बघा, ही जी समिती असते त्या समितीमध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी असतात. या समितीमध्ये खेळाची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. बघा, खेळाची जी व्यवस्था आहे ती खेळाची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते म्हणून सांगितलेलं आहे. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. पहा, अनेक खंडात म्हणजे पहिला आपण गेला तासाला की 5 खंडातले अनेक खेळाडू असतात ह्या स्पर्धेसाठी भाग घेतात. पहा, आणि मग कितीतरी खेळाडू याच्यामध्ये सहभाग घेत असतात. म्हणजेच या खेळाचा जो खर्च आहे तो खर्च फारच मोठा असतो आणि हा सर्व पैसा स्पर्धक देश जे आहेत ते काय करतात? तो पैसा किंवा तो निधी तिथं उभा करतात असं सांगितलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर या क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही किंवा वर्णभेद नाही. पहा किती सुंदर वाक्य आहे. ह्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये कोणताही जातीभेद नाही. ह्या जातीचा तो त्या जातीचा असं कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही किंवा धर्मभेद नाही. त्या धर्माचा तो त्या धर्माचा असं कोणत्याही प्रकारचा धर्मभेद नाही. आणि सर्वात महत्त्वाचं वर्णभेद नाही. तो काळा, गोरा, उंच, नीच असा कोणताही भेदभाव नाही. आणि सर्वात महत्त्वाचं काय म्हणजे वर्णभेद सुद्धा नाही. आणि ते सर्वांना समान संधी मिळते. तुम्हाला असे प्रश्न विचारले जाईल की ऑलिम्पिक जे सामने आहेत किंवा जे क्रीडा क्षेत्र आहे त्या क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल? तिथं जातीभेद नाही.
दुसरं काय म्हटलेलं आहे, तिथं धर्मभेद नाही किंवा वर्णभेद नाही, सर्वांना समानच अशा प्रकारची तिथं संधी दिली जाते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. पहा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेतील हा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे जेसी ओवेन्स. हा वंशाने कसा आहे, आफ्रिकी खेळाडू आहे आणि 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक सामने त्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळाले. पहा किती अजिंक्यपदे मिळाले, 4 मिळाले. म्हणजे किती त्यांनी श्रम घेतला असेल बघा, खेळाच्या अगोदर किती कष्ट घेतलं असेल. आणि आपण अगोदर म्हटलेलं आहे, जर आपली शरीर संपदा वाढवायची असेल तर आपल्याला खेळासाठी खूप प्रयत्न केला पाहिजे. हे तिथं आपल्याला उदाहरण घेता येतं. तर इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले आणि म्हणून त्यांना म्हटले की अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. असं का म्हणलं असेल, अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. विद्यार्थी मित्रांनो, असं का म्हणलं असेल तर त्यानं काय केलंय, 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी किती पदके मिळवले, 4 अजिंक्य पदके मिळवलेले आहेत आणि नवे अनेक उच्चांक त्यांनी काय केले, प्रस्थापित केले आणि म्हणून त्यांना अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार असं म्हटलेलं आहे किंवा शिल्पकार ते ठरलेले आहे. त्यांचं नाव काय, जेसी ओवेन्स. त्या खेळाडूचं नाव काय, जेसी ओवेन्स आणि तो अमेरिकेचा होता आणि वंशाने कुठला होता, आफ्रिकी खेळाडू होता. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने त्या खेळाडूचा त्यावेळी एवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्यांची प्रशंसा केली. पहा विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने किती सुंदर वर्णन केले. हा जो खेळाडू आहे त्या खेळाडूचा फक्त अमेरिकेच्या देशानं त्याचं कौतुक केलं नाही, तर संपूर्ण जगाने ह्या खेळाडूचा एवढा गौरव केला की एवढं कौतुक केलं, खूप म्हणजे खूप कौतुक केलेलं आहे. आणि ओवेन्सचा जो वर्ण आहे तो वर्ण विसरून सर्व देशांनी त्यांचं काय केलंय किंवा सर्व जगाने त्या ओवेन्सचं काय केलेलं आहे, प्रशंसा केलेली आहे. प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे, कौतुक करणे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर एमिल झेटोपक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू आहे. बघा, एमिल झेटोपेक नाव बघा त्याचं काय, आणि हा कोणत्या ह्याचा खेळाडू आहे, झेकोस्लोवाकियाचा खेळाडू आहे. आणि ह्यानं सुद्धा काय केले बघा, 1952 साली त्याने हेल्सिकीचे जे मैदान आहे ते मैदान काय केले, गाजवलेले आहे. म्हणजे तिथं अनेक प्रकारचे पराक्रम मिळवलेले आहे. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केलेले आहे व नवा इतिहास घडवलेला आहे. नाव बघा काय त्यांचं, एमिल झेटोपेक. आणि कोणतं मैदान गाजवलेलं आहे त्यांनी, 1952 साली हेल्सिकीचे मैदान गाजवलेले आहे आणि त्या मैदानावरती जवळजवळ 5000 मीटर धावणे या मॅरेथॉन म्हणजेच काय, लांब पल्ल्याच्या शर्यतीत ते नवीन अशा प्रकारचा विक्रम केलेला आहे आणि तिथं नवीन इतिहास घडवलेला आहे. आणि म्हणून त्यांना जगातील एक मानवी रेल्वे इंजन अशा प्रकारचं पदवी दिलेली आहे. कोणती पदवी दिलेली आहे, एमिल झेटोपेक यांना कोणत्या प्रकारची पदवी दिले तर मानवी रेल्वे इंजन असं त्यांना काय दिले, पदवी दिलेली आहे. तर रेल्वे इंजन असं का म्हणलं असेल तर रेल्वे इंजन हे जास्त गतीनं धावतं आणि तसेच हे जे झेटोपेक होते ते झेटोपेक सुद्धा जास्त गतीने धावत होते. पाहिलेलं आहे पण 5000 मीटर धावण्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवले किंवा नवीन विक्रम केले आणि म्हणून त्यांना ती पदवी दिलेली आहे. आणि म्हणून तिथं काय झाले, झेटोपेकनं ख्याती काय दिलेले, मिळवले. ख्याती मिळवणे म्हणजे काय, प्रसिद्धी मिळवणे. कशामध्ये प्रसिद्धी मिळवले तर 5000 मीटर धावण्यामध्ये त्यांनी काय केले, प्रसिद्धी मिळवलेली आहे. सर्व लोकांना झेटोपेक बद्दल अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकियाच्या देशाबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये काय झाला, आदर निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांचा सर्व लोकांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटलेलाच आहे, परंतु त्याचबरोबर त्या झेकोस्लोवाकियाच्या देशाबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये काय झालाय, आदर निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांचा
पहा, तर हे जे खेळ आहे त्या खेळामुळे सुद्धा काय झालेलं आहे, तिथं सर्वांच्या मनामध्ये सद्भावना निर्माण झालेली आहे, समता झालेली आहे, मैत्री झाली आहे, विश्वबंधुत्व झालेलं आहे, शिस्त, ऐक्य ह्या भावना वाढीस लागल्यात. परंतु त्याचबरोबर हे जे खेळाडू आहेत त्या प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी काय केलं, चांगल्या प्रकारचं काम केलं किंवा चांगल्या प्रकारचं कर्तृत्व गाजवलेलं आहे. पहा, आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणीपणे मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकलेले. पहा विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिकेतील इथिओपियाचा हा जो खेळाडू आहे, म्हणजे इथिओपिया म्हणजे हे आफ्रिकेतील एक ठिकाण आहे आणि दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन संस्कृतीचं काय आहे ते ठिकाण आहे असं म्हटलं तरी चालेल. तर हा जो खेळाडू आहे त्या खेळाडूचं नाव काय, पहा, अबेबे बिकिला. या खेळाडूने काय केले बघा, 1960 साली उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये आपल्या अनवाणी पायानं शर्यत जिंकून जागतिक काय केले, विक्रम नोंदवलेला आहे. पहा, खेळ म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे शूज असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा शूज न घालता अनवाणी पायानं याने मॅरेथॉन लांब पल्ल्याची काय केले, शर्यत जिंकलेली आहे. पहा, तर तुम्हाला असा प्रश्न येईल, आफ्रिकेतील इथिओपियाचा हा जो खेळाडू आहे त्या खेळाडूचं नाव काय, तर त्या खेळाडूचं नाव आहे अबेबे बिकिला. पहा, तर त्यानं कशा प्रकारचं शर्यत जिंकलेली आहे, तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची काय केले, शर्यत जिंकलेली आहे. एवढे मोठे अंतर त्यांनी 2 तास 15 मिनिटात गाठलेले आहे. विद्यार्थ्यांचं हा जो खेळाडू आहे हा खेळाडू बघा, त्या खेळाचं वैशिष्ट्य काय, अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत त्याने इतकं अंतर आहे, म्हणजेच काय एवढं मोठं अंतर आहे ते अंतर त्यांनी 2 तास 15 मिनिटांमध्ये काय केले, काढलेलं आहे. पहा पुढे काय म्हणले, पहा, फॅनी बेकर्स या स्त्री खेळाडूने तर 1498 साली ऑलिम्पिकचे मैदान काय केले, दणाणून सोडलेले आहे. बघा, गेल्या तासाला आपण पाहिलं होतं की या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग होता आणि इथं सुद्धा म्हटलेलं आहे की हा फॅनी बेकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचं मैदान काय केलं, त्यांनी दणाणून टाकलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. बघा काय केले तिनं, त्या स्त्रीचं नाव काय आहे, फॅनी बेकर्स, आणि ऑलिम्पिक स्पर्धा केव्हा झाली, 1948 साली, आणि 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला आणि प्रथम क्रमांक इथं मिळवलेला आहे. म्हणजे स्त्रिया सुद्धा अनेक ठिकाणी ज्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असतात तिथं सहभागी होतात. त्यानंतर भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवलेलं आहे. बघा, हॉकी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ज्यांचं नाव येते ते म्हणजे सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद मिळवलेले आहे आणि सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू त्यांचं नाव काय, ध्यानचंद, कारण त्यांचं नाव कित्येक वर्ष आपल्या जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होतं. का, कारण आपल्या देशासाठी त्यांनी अनेक प्रकारचं ऑलिम्पिक पदकं त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू यांचा जन्मदिवस म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला प्रश्न येईल, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून कुणाबद्दल साजरं केलं जातं, तर हॉकीचे जे खेळाडू सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून ओळखलं जातो. हे एक आपलं वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रेतवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने काय करत असतो, फडकत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पिकचं मैदान म्हटल्यानंतर
त्या मैदानावर अनेक खेळाडू काय करत असतात, खेळत असतात आणि तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नाचा संदेश देणार हा जो ध्वज आहे तो ध्वज डौलाने काय करतो, संदेश देतो. मग पराक्रम म्हणजे काय, आपण त्या खेळामध्ये सहभागी झालेलो आहे म्हणजे तिथं आपला पराक्रम आपण दाखवायचाच आहे आणि त्याबरोबर काय करायला पाहिजे, आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेतले म्हणजे तिथं प्रयत्न काहीतरी करून आपल्याला दाखवावंच. तिथं हा जो ध्वज आहे हा ध्वज आपल्याला संदेश देत आहे किंवा देत असतो. या ध्वजावरील 5 खंडाची 5 वर्तुळे गेल्या तासाला आपण पाहिलेले आहे. 5 खंड म्हणजेच काय, ती 5 वर्तुळे म्हणजेच ही जी वर्तुळे ती वर्तुळे एकमेकांमध्ये गुंफलेली आहे म्हणजेच एकमेकाची मैत्रीची साक्ष देत आहे. त्या वर्तुळांचं गेल्या तासाला पहिले जी वर्तुळ आहे त्या वर्तुळांचा रंग कोणकोणता हे सुद्धा आपण पाहिलेले आहे आणि इथं सुद्धा सांगितलेलं आहे त्या ध्वजावरील 5 खंडाची 5 वर्तुळे कोणता संदेश देतात, इथं समतेचा आणि पुढे काय म्हणले, विश्वबंधूचा संदेश हे जगाला देत असतात. बघायचं काय म्हणले, ह्या ध्वजावरील 5 खंडाची 5 वर्तुळे कोणता संदेश देतात, समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देत असतात. पहा, विश्वबंधुत्व सर्वांनी काय करायचं, जगातील जे जे लोक आहेत म्हणजे विश्वातील जे जे लोक आहेत ते सर्वांनी आपल्या एकमेकांनी प्रेमानं राहायचं आहे म्हणजे एकमेकाबद्दल आपुलकीची भावना असायला पाहिजे किंवा बंधुत्वाची भावना असायला पाहिजे. हा संदेश सुद्धा इथं दिलेला आहे. तर त्यांच्या शेजारी क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. बघा इथं क्षुद्र विचार म्हटले, क्षुद्र विचार म्हणजे कमी दर्जाचे विचार. अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. ज्योत तेवणे म्हणजे चांगले प्रयत्न सतत चालू ठेवणे. विद्यार्थी मित्रांनो, तिथं वाक्यप्रचार आहे ज्योत तेवत असणे म्हणजे काय, चांगले प्रयत्न सतत काय करायचं आहे, चालू ठेवायचं आहे. म्हणजे जे कमी दर्जाचे जे विचार आहेत ते विचार काय केले पाहिजे, नष्ट केलं पाहिजे आणि आपल्या जीवनात प्रकाशाची जी ज्योत आहे ती ज्योत काय केली पाहिजे, सतत तेवत ठेवलं पाहिजे. हा संदेश तिथं आपल्याला घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पूर्वार्ध आणि उत्तरार्धमध्ये आपण पाहिलं म्हणजे ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य कोणतं किंवा या वाक्यातून मिळणारा संदेश कोणता हे पाहिलं. तसेच ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना कोणत्या हे सुद्धा आपण पाहिलं. तसेच की पहिले ऑलिम्पिक विलेज कुठं बसवलेलं आहे याची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे की पहिले ऑलिम्पिक सामने कधी झाले ह्या सर्वांचा आपण इथं माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तसंच ह्या पाठावरती आपल्याला जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण इथं पाहूया म्हणजे आपल्याला आपण काय शिकलो आणि किती आपल्या लक्षात राहिलं याच्यावर आपली उजळ मिळेल. माझा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की सोपा प्रश्न आहे कारण पूर्वार्धामध्ये पण मी सांगितले आणि काल पाठ शिकवताना सुद्धा मी तुम्हाला सांगितले, आता सुद्धा उजळणीच्या रूपात मी सांगितलेले आहे. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कोणते, कोण सांगते सांगा बघूया. हां सांग बाळ, बरं सांग, हां सांग. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस. बरोबर आहे, शाबाश. आणि कोण सांगते ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कोणते, हां सांग बाळ. हां बरोबर आहे, काय सांगलास, सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की हे जे सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस म्हणजेच काय, सिटियस म्हणजे काय, गतिमानता. बरोबर आहे. आणि ऑल्टियस म्हणजे काय, उच्चता. आणि फोर्टियस म्हणजे काय, तेजस्विता. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मी दुसरा एक आता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की हे ऑलिम्पिक ज्या स्पर्धा आहेत किंवा ह्या स्पर्धा किती वर्षांनी होतात, कोण सांगते उत्तराचं, हां सांग. बरोबर आहे. तर ऑलिम्पिक ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात. मग ह्याच्यामध्ये कोणता मोलाचा संदेश दिला असेल तर प्रत्येक खेळाडूने
प्रयत्न केला पाहिजे, अधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्त श्रम केले पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे. माझा दुसरा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना कोणत्या. आता तुम्हाला जो कृती आराखडा आहे त्या कृती आराखड्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची प्रश्न विचारले जातील की ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना मी थोडक्यात घेते भावना कोणत्या. तर असं तुम्हाला एकाखाली कसं चौक दिले जातील आणि त्याच्यामध्ये आपण इथं भरायचं आहे. पहिला आहे सद्भावना, दुसरा आहे समता, तिसरा आहे मैत्री आणि चौथा आहे विश्वबंधुत्व आणि पाचवा आहे शिस्त आणि त्यानंतरचं आहे ऐक्य. अशा भावना काय झाल्या पाहिजेत विकसित झाल्या पाहिजेत. त्यानंतरचा माझा प्रश्न आहे ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन करणारा. बघा अनेकदा प्रश्न सांगते ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन करणारा कोण असेल कुबर्टीन, बरोबर आहे हा. त्यानंतरचा प्रश्न आहे झेटोपेकने कोणत्या नावाने ख्याती मिळवली होती. पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा प्रश्न सांगते झेटोपेकने कोणत्या नावाने ख्याती मिळवली होती. कोण सांगते हा सांगा. हा बरोबर आहे काय मानवी रेल्वे इंजिन. शाबाश. पुढचा एक प्रश्न आहे कोणाचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. बघा मगाशी जे स्पष्टीकरण केलं त्याच्यामध्ये नाव सांगितलेलं आहे. कोणाचं नाव आहे जे हॉकी खेळाडू होते त्यांचं नाव काय ध्यानचंद, त्यांच्या नावानं हे केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो इथे कृती आराखड्यामध्ये एक प्रश्न वेगळ्या पद्धतीने आलेला आहे ते मी तुम्हाला इथं फळ्यावरती सोडवून देते. पहा सोप्या पद्धतीनेच आहे काय अवघड आहे काय असं काय नाही, सोप्यातलं सोपं आहे. ते व्याकरणाच्या ह्याच्यावरच आधारित आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे एक वाक्य दिलेलं आहे पुरुषासाठी सोपं आहे पुरुषासाठी व स्त्रियासाठी वेगवेगळे सामने होतात. वेगवेगळे सामने होतात. अशा पद्धतीने एक वाक्य आहे आणि ह्याचं काय करायचं आहे तिथं आपण माहिती द्यायचं आहे. शब्द पहा त्यानंतर मूळ शब्द सोबत आहे शब्द मूळ शब्द त्यानंतर शब्दजात त्यानंतर प्रकार त्यानंतर लिंग त्यानंतर वचन आणि पुढे विभक्ती ह्याच्यामध्ये ते माहिती भरायचं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे सोपा आहे. पहिला शब्द आहे पुरुषासाठी. त्या शब्दाचा आपण माहिती द्यायचं आहे. पहिला शब्द आहे पुरुषासाठी. त्याची आपण माहिती सांगायचं आहे. पहा पुरुषासाठी व स्त्रियासाठी वेगवेगळे सामने होतात. तर जे आपण कशामध्ये माहिती द्यायचं शब्द मूळ शब्द शब्दजात प्रकार लिंग वचन आणि विभक्तीमध्ये माहिती सांगायचं आहे. आपण एकच घेऊया याच्यामध्ये पुरुषासाठी शब्द आहे तर त्याचा मूळ शब्द काय येणार आहे पुरुष. शब्दजात काय येणार आहे बघा नाम आणि प्रकारामध्ये काय येणार आहे सामान्य नाम जर जागा नाही तुम्ही खाली देते सामान्य नाम. लिंग काय येणार आहे पुल्लिंग. लिंग पुल्लिंग. वचन अनेक वचन. विभक्ती चतुर्थी. हा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण
त्या शब्दाचं माहिती भरायचं आहे. पहा, शब्द काय घेतलेला आहे? पुरुषासाठी, बरोबर आहे. मूळ शब्द काय आला? पुरुषाला. शब्दजात काय आलं? नाम आलं. प्रकार काय आला? सामान्य नाम. लिंग काय आलं? पुल्लिंग. वचन काय झालं? अनेक वचन. विभक्ती काय झालं? चतुर्थी. विभक्तीमध्ये पाहिले विभक्ती किती आहेत? 8 आहेत, बरोबर आहे. गेले की नाही आपण परवा घेतलेल्या आहे. तसं त्या विभक्तीमध्ये एक आहे, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. हे 8 काय शब्द विभक्तीचे प्रकार आहेत किंवा विभक्ती आहे सांगितलं तर. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? वच सुद्धा हा शब्द आहे. वच सुद्धा आपण काय करायचं आहे? माहिती पाहिजे आहे. शब्द काय आला? व. मूळ शब्द काय आला? व आलाय. हा शब्दजात मध्ये काय येणार आहे? उभयनामी अव्यय. उभयनामी अव्यय. प्रकार काय येणार नाही. लिंग काय येणार नाही. अनेक वचन काय येणार नाही. चतुर्थ विभक्तीमध्ये पण काय येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी सोडवला तरी सुद्धा चालेल. आणि जो अभ्यास दिलेला आहे पान नंबर 75 वरती अशा प्रकारचे अनेक तक्ता आहे. तो तक्ता सुद्धा काय करायचा आहे? आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि हा पाठ व्यवस्थित ते वाचून प्रश्नावली नेहमीप्रमाणे आपण कसं करतो तसं प्रश्नावली तयार करायचं आहे. आणि याच्यामध्ये तक्ता सोडत असताना तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही मला पुढच्या तासाला विचारलं तरी चालेल.